नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील पवना धरण आणि पवना धरणाच्या परिसरात पवना प्रोजेक्टच्या असलेल्या जमिनीमध्ये या ठिकाणी 2012ला ज्यांनी जमीन खरेदी केली होती 145 गटामधनं 95 गुंठे, पण अद्यापही त्यांची जमीन ही त्यांच्या ताब्यात असताना त्रयस्थानी या ठिकाणी अतिक्रमण सुरू केलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी 2012ला ही जमीन या ठिकाणी घेतली त्यांना वारंवार या ठिकाणी त्रास होतोय. प्रत्येक विभागाला त्यांनी तक्रार दिलेली आहे, पण अद्यापही हे जे अतिक्रमण, आता जर या बाजूला जर पाहिलं तर हे काम सुरू आहे आणि यांची इथं जमीन आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी रुखसाना युसुफ शेख आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल, काय अन्याय झाला तुमच्यावर? आम्ही 2012ला ही मी रुखसाना मोहम्मद युसुफ शेख, मी 2012ला घेतली. आम्ही रसाळकडून, सुभाष रसाळ आणि शेतकऱ्याकडून बाळू साधुगुळे, काळू साधुगुळे आणि कांतीराम साधुगुळे या तिघाकडून घेतलेली आहे. खरेदी आमच्याकडे कुलमुक्तार पत्र आहे, साठे खत आहे, खरेदी खत आहे आणि ताबे पावती आहे. आणि कुलमुक्तार पत्राचा अर्थच हा आहे की हा कधीही रद्द होत नाही, कुलमुक्तार पत्र म्हणजे. आणि ह्या लोकांनी आमच्याकडून 16.5 लाख घेतले रसाळ, सुभाष रसाळने. आणि अजून आम्ही 2012ला ताबा घेतलेला आहे आणि कंटेनर पण बांधून 1 वर्ष झालं आम्हाला. आणि आमचे वॉचमॅन पण तिथे आहे. आणि हे 5 तारखेला येऊन, या 5 जानेवारीला हे मोहन शेळके आणि परवीन साळवे इथे येऊन आमची JCPने सगळी तार कंपाऊंड तोडली आणि JCP लावून दोघांची पण वॉल तोडली आणि त्याचा स्वतः येऊन ताबा घेतलेला आहे. आणि आमचा ताबा आहे असताना आमचे JCPने हे केले, मोठमोठी झाडे तोडली. आणि भात शेती आम्ही करत होतो, तर भात शेतीला पण JCP लावलं त्यांनी. आणि आम्ही तक्रार कुणाकुणाकडे तक्रार केलेली? आम्ही आता त्यांनी 5 तारखेला 5ला पोलीस कंप्लेंट केली आहे. आम्ही, माझी सून आजारी होती म्हणून मी 10 तारखेला आले आणि आम्ही पण तक्रार केलेली आहे. आणि त्यांना आम्हाला न्यायच भेटत नाही. त्यांनी ना आमच्या 2 शेतकऱ्याकडून खोटं बोलून पाण्याखालची जागा आहे, 5-6 गुंठे आहे म्हणून साईन मारून घेतली. आणि आम्हाला काय म्हणतात, ही आमची स्वतःची जागा आहे. आणि आम्हाला म्हणतात तुम्ही नोटरी केली, आम्ही खरेदी केलेली. आता पवना प्रोजेक्ट म्हणजे काही खरेदी होतच नाही. एकदा विकलेले ते परत पुन्हा विकता येत नाही. आणि ते म्हणतात आम्ही रजिस्टर केलेलं आहे. आणि आम्ही 2019ला रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन कुलमुक्तार पत्र शेतकऱ्यांच्या नाव आहे ना, ते रजिस्टर करून मग आम्ही फाईल काढलेली आहे, त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे 2012ला, 19ला. या बाबतीमध्ये तुम्ही आणखी कुठे कुठे पाठपुरावा केला? आम्ही तर आधी पोलिसाकडे, मग पुण्याच्या SP ऑफिसला दिले आणि मग वन विभागाला दिले आणि तहसील ऑफिसमध्ये पण दिले आणि कलेक्टर ऑफिसला पण दिले. पण काहीच आम्हाला न्याय भेटलेला नाही. पोलिसांनी पण काही मदत केलेली नाही. आणि IPS अधिकारी सदानंद कार्तिक सर यांनी पण त्यांना काम बंद करायला ठरले. सत्यसाई कार्तिक सरांनी काम बंद करायला सांगितले, तरी त्यांनी बंद केलं नाही. आणि आमदार सुनील अण्णा शेळके ना, यांनी पण आमच्यासमोर फोन लावून त्यांना सांगितले की काम बंद करा, तरी यांचं काम चालूच आहे. आणि आम्हाला न्याय पाहिजे. आणि आणि आमची जागा 145(1) आहे आणि त्यांनी बोर्ड लावला 145चा 2. आणि खरेदीवाली जागा ग्रीन वेल्वेट रिसॉर्टचे पेपर दाखवले आणि सगळं खोटं खोटं सांगून हे करतात. आणि ह्या पोलीसमध्ये तृप्ती गुज्जर आणि प्रवीण व्यापारीच्या नावाने हे अर्ज दिला आणि इथे बोर्डावर पण तेच लावले आणि खरेदी केली ह्याने, मोहन शेळकेने. तर कसं काय होणार आहे? सगळं घोटाळाच आहे सगळं. तर पवना प्रोजेक्टच्या जमिनी गेल्या अनेक वर्षापासून पवना धरणग्रस्तांचं पुनर्वसनाचा प्रश्न हा अपूर्ण राहिलेला असताना पवना धरणग्रस्ताचं पुनर्वसन झालं नाही. पण त्या पवना प्रोजेक्टच्या ज्या जमिनी आहेत त्या एकमेकांच्या खरेदी खत आणि ह्यांचा ताबा, एकाचं खरेदी खत, अशा क्लिष्ट प्रकरणं वाढत आहेत. तर पवना प्रोजेक्ट जे अधिकारी, पवनाचे जे अधिकारी आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत, महसूल विभाग आहे, यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की या जागावरनं अनेक गंभीर गुन्हेही दाखल होत आहेत. तर आता या ठिकाणी रुखसाना युसुफ शेख यांचं चिरंजीव आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल?
मोहम्मद राशिद शेख माझं नाव आहे. हां, माझे डॅडीचे इंतकाल पण झाले या जागा म्हणून तर आम्हाला न्याय द्या. ही जागा तुमच्या पतीने घेतली होती का तुम्ही घेतली होती? आणि माझे मिस्टरने 2012ला घेतलेली आहे आणि त्या 2021ला आम्ही इथे आलो होतो आणि कुसगावमध्ये एक रूम घेऊन 1 महिना थांबलो आम्ही. आणि ते काय बोलले, माझ्या शेतकऱ्यांच्या नावावर माझ्या नावावर सातबारा व्हायलाच पाहिजे तरीच मी मुंबईला जाणार. 1 महिना थांबले ते, तर इथे येऊन त्यांना 2 अटॅक आले आणि इथेच ह्याच जागेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या मृत्यूनंतर मला 6 महिन्याने इथे ब्रेनला ट्यूमर आलं आणि माझं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यामुळे मला फार त्रास होतोय आणि आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे आम्हाला. बरं, आता तुम्ही इतका पाठपुरावा केलेला आहे, यापुढे काय करणार आहात तुम्ही? आम्ही कलेक्टरकडे, तहसीलदारकडे धरणं देणार आम्ही की आम्हाला काहीतरी न्याय द्या, नाहीतर आम्ही हे करू, उपोषण करू आम्ही. तर आता ज्यांनी 2012ला या ठिकाणी जागा घेतलेली आहे त्यांच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण केलं याबाबत सर्व विभागाला कळवण्यात आलेलं आहे, पण अद्यापही त्यांना न्याय भेटत नाही आणि न्याय भेटत नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तर बघूयात महसूल, पाटबंधारे विभाग, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची काय भूमिका राहणार. मावळामध्ये दिवसेंदिवस जमिनीचे प्रकरण वाढत आहेत आणि एकमेकांच्या जमिनी ह्या डबल खरेदी खत होणं किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामधनं जागेचे दस्तक चोरीला जाणे अशा अद्भुत घटना घडत असतात. तर पवना प्रोजेक्टच्या जमिनी घेत असताना या जमिनीचं खरेदी खत होत नाहीत, पण एकमेकांचं कुलमुक्त्यार होतं आणि त्यावर या जमिनी या ठिकाणी घेतलेले. बाजूला असणारा पवना धरणाच्या बाजूला जमिनीचं आकर्षण हे देशभरातील सर्व धनिकांना आहे, पण ज्यांनी घेतलेल्या जमिनी आहेत या जमिनीवर काहीच न केल्यामुळं या जमिनीवर इतरांचं अतिक्रमण होतंय. तर बघूयात विभाग, महसूल विभाग, वन विभाग आणि पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन या घटनेकडे कसं पाहून रुखसाना युसूफ शेख यांना न्याय भेटतोय का. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.